दुहेरी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. इथल्या राजकारणाने नुसता चिखल केलं. या वाईट राजकारणामुळे आता आमचाही श्वास उमरायला लागला. अविश्वास, अन्याय, ढोंग आणि खुशामत यावर उभारलेले हे राजकारण निव्वळ दुर्दैव आहे. आम्ही निघालो होतो स्वराज्याच्या देवळाकडे आणि आता येऊन पोहोचलो आहोत या राजकारणाच्या चिन्हाल खाण्यात. आज झुंडीच्या झुंडीने पक्ष बदलणारी ही माणसं बघून कधीही न विकली जाणारी माणसं याच स्वराज्यात होती यावर पुढच्या पिढीला विश्वास बसणार नाही. त्याच्या कृतीसाठी सतत तोंडातून लाट टपकणाऱ्या नेत्यांची हाव काही सुटत नाही. या सत्तेच्या कृतीसाठी डोक्यात टोप्या घालून इफ्तार पार्टीच्या पंक्तीत बसायला त्यांना काहीच वाटत नाही. एक वेळ कमरेवर चादर चढवली पण शिवरायांच्या पुतळ्याला कधी हार घालणार नाही. अल्लाह अकबरची बाग ही शिवरायांच्या गोष्टीवर प्रिय वाटते त्यांना. इंडा काय कुठलाही चालेल, भगवा काय हिरवा काय कसलेही रिझन नाही. आम्ही निघालो होतो स्वराज्याचा भगवा झेंडा हाती घेऊन आणि मनात आबडा आशावाद घेऊन. शेवटी माझ्याही नशिबी नैराश्य झालं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मं सृजाम्यहम्. याचा अर्थ जे धर्मयुद्धात धस्त असतात ते सगळेच मारले जातात. मग ते गंगापुत्र भीष्म असो, गुरु द्रोणाचार्य असो किंवा मग ज्ञानशूर कर्ण असो, मी जर धर्माची बाजू घेत नसाल ना तुमचा निराश अटळ आहे. साहेब साहेब अरे साहेब काय 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 झालं काही ना साहेब न्याय द्या आम्हाला, न्याय द्या आम्हाला साहेब. न्याय द्या, न्याय द्यायला गेलं न्याय द्याय का? हो साहेब, आमच्यासाठी सर्वसामान्य मराठी माणसासाठी हाच न्यायालय. तिथेच न्याय मिळेल हा सर्वसामान्य माणसाचा विश्वास आहे. त्यामुळेच आम्ही तुमच्यापाशी येतो साहेब. हा भावडा आशीर्वाद घेऊन आलोय साहेब. तुमचं एक बरोबर आहे. मतदान करता दुसऱ्यांना आणि मदतीला माझ्याकडे येतात. हा कुठल्या न्याय? साहेब आम्हाला नाही, आम्हाला एवढंच नाही. जर या नियतीने अडचणीत आणलं ना तर तो परमेश्वर बसणार, तो सावरेल आम्हाला. पण या घरात सिस्टमने अडचणीत आणलाय त्या शिवाजीचा बसलाय माझा राजा. मराठी माणसाचा मानबिंद तो सावरेल आम्हाला. माहेरचा बदल घेऊन आमच्या हाच विश्वास घेऊन आमची पावले त्या शिवतीर्थावरती विराजमान होणार. साहेब मला नाही माहिती तुम्ही चुकीच आहे की बरोबर आहे, पण मला एवढंच माहिती तुम्ही बाळासाहेबांची सावली आहात. या लहान मुलांच्या मनात दडलेली मराठी अस्मितेची माऊली आहात. ठीक आहे, काय झालं तिला सांगशील? साहेब साहेब आमचं नवीनच लग्न आहे. अगदी सुखाचा संसार चालू होता आणि एक दिवस